आणि मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये घेऊयात राज्यातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर असून कळवण, वणी, दिंडोरी या भागात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दरम्यान अजित पवार यांनी वणी इथे सप्तशृंगी देवीचं दर्शनही घेतलं। अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोमानं काम करा असं आवाहन छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं। तसंच न्यायाचा तराजू हा अजित पवार यांच्या बाजूने झुकणार असा दावा सुद्धा भुजबळ यांनी केला। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही भावना नेत्यांच्या बरोबरच प्रत्येक कार्यकर्त्याची सुद्धा आहे। नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय, सप्तशृंगी देवीला कार्यकर्त्यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं, मात्र देवीला साकडं घालून चालणार नाही, त्यासाठी जोमानं काम करावं लागेल असंही झिरवळ यांनी नमूद केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नाहीत तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आलाय। शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं। यानंतर आता पवार गट त्यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो नाशिकमधल्या सर्वच बॅनरवर वापरल्याचं समोर आलंय। नाशिकमध्ये शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळेला निषेधाचे फलक आंदोलकांच्याकडून झळकावण्यात आले। बोंडे यांच्यासारखे 10 खासदार आले तरी बच्चू कडू पडणार नाही असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं होतं। दरम्यान बच्चू कडू भाजपसोबत आले तर त्यांना पक्ष निश्चित मदत करेल, पण ते वेगळे असतील तर विरोधात भूमिका घेऊ असा इशारा अनिल बोंडे यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्या सोबत दिसत नाही, ते अदानी अर्थव्यवस्थेसोबत आहेत का असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला। साताऱ्यातल्या कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान येणारी परिस्थिती भयावह असून इंडिया आघाडी शेवटपर्यंत टिकावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं रामराज्याची संकल्पना आधीच सोडल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर वडेट्टीवार यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनाच पक्षातून डच्चू मिळणार नाही याची काळजी घ्यावी असा टोलाही लगावला। शरद पवार हे हुकुमशाही पद्धतीनं काम करतात असं म्हणत अशोभनीय असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली। निवडणूक आयोगाच्या समोर अजित पवार गटाने केलेल्या युक्तिवादासंदर्भात ते बोलत होते, तर चुकीचं काम केल्यावर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची आवश्यकता नसल्याचा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला। संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट असून त्यांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। ते जळगावमध्ये बोलत होते। राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। भाजप सरकारला सत्तेवरून खालती खेचणं हा एकमेव अजेंडा इंडिया आघाडीचा असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं। नवी मुंबईत काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक पार पडली, यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला। देशातील श्रीमंत व्यक्तीसुद्धा 40% कर भरत नाहीत, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्याकडून कर आकारत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली। दरम्यान सोयाबीन, संत्र, कापूस, टोमॅटो आणि तांदूळ उत्पादकांची एकसारखीच अवस्था झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बीडमध्ये धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं, मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हारतुरे स्वीकारण्यास नकार देत त्यांनी साध्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्याकडून स्वागत स्वीकारलं। स्टॅलिन यांच्या मुलानं सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या विधानाच्या बाजूनं असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे। जे सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यांना आपलं थेट आव्हान असल्याचंही ते म्हणाले। नवीन सनातन धर्मात शूद्र आणि अतिशूद्रता हा भाग आहे का हे जाहीर करा असंही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलंय। अकोल्यात महाआरोग्य शिबिराच्यावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर टीका केली। उपक्रमाचा खर्च आणि रुग्णसेवेसाठी केलेला खर्च तपासला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं। हसन मुश्रीफ यांना पीएमएलए कोर्टानं अप्रत्यक्ष दणका दिलाय। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी मिळून कट रचला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली असं प्रथमदृष्ट्या दिसत असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। मुश्रीफ यांचे कथित सीए आणि कारखाना ऑडिटर
महेश गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. अकोल्यात जिल्हा शिक्षण समन्वय समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नव्या शैक्षणिक धोरणाचा आंदोलनकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. यासोबतच कंत्राटी भरती, जुनी पेन्शन योजना यासह विविध मुद्द्यांवर आंदोलक घोषणा देत होते. लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं. या उपोषणाला भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांनी पाठिंबा जाहीर केला. त्याचसोबत उपोषण मागे घेण्याची विनंती सुद्धा केली. शासकीय रुग्णालय, सोयाबीन संशोधन केंद्र यासह विविध विषय यावेळेला समोर ठेवण्यात आले आहेत. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी 2 तरुणांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजपूत समाजानं एक दुचाकी रॅली काढली. रोहिणी खडसे यांनी जळगावमध्ये राजपूत समाजातल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी राजपूत समाजाच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जिल्ह्यातील 3 मंत्र्यांपैकी एकालाही आंदोलनाला भेट देण्यासाठी वेळ नसल्याची टीका त्यांनी केली. कोल्हापुरात साखर वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. आंदोलकांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चालकांना ट्रक कार्यकर्त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ऊसाचा दुसरा हप्ता देईपर्यंत साखर बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी विम्याची 25% रक्कम मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. ज्या मंडळात 25% कमी आणि 21 दिवसांचा खंड पडला तिथल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे. जळगावच्या कोळगाव महसूल मंडळात मार्च महिन्यात झालेल्या वादळी पावसानंतर पिकांचं मोठं नुकसान झालं. मात्र इथल्या केवळ 42 शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले असा ग्रामस्थांचा आरोप आहे. या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करून तातडीनं सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येते. जळगावच्या बोदवड तालुक्यातील कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. लाल्या रोगामुळे 75% कापूस खराब होत आहे. त्यामुळे हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये सोयाबीन कापणीच्या कामाला वेग आलाय. सेनगाव, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यात सोयाबीनची कापणी सुरू झाली आहे. पिवळा मोझॅक आणि खोमणी या दोन्ही रोगांच्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. अमरावतीमध्ये तापमानात वाढ झाली. पारा 34 ते 35 अंशांवर पोहोचला असून उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिकांची होरपळ होते. दरम्यान प्रशासनाकडून काळजी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. नालासोपाऱ्यात आगरी सेना महिला पदाधिकाऱ्यांनी एका आरोपीला चोप दिला. मॉलमध्ये काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप या नराधमावर आहे. अश्लील व्हिडिओ चित्रित करून पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीनं बलात्कार केल्याचं कळतं. शनिवारची सुट्टी असूनही मीरा भाईंदर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी इमारत रिकामी करण्यासाठी दाखल झाले. 40 वर्ष जुनी कमळ ही इमारत रिकामी करण्यास मात्र रहिवाशांनी विरोध केला. यावेळेला रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयानं अचानक घाटी रुग्णालयात पाहणी पथक पाठवलं आणि एकच खळबळ उडाली. खासदार इम्तियाज जलील यांच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयानं सरकारी वकील, याचिकाकर्ते इम्तियाज जलील या दोघांना एकत्रित पाहणी करण्यासाठी पाठवलं. परभणीतील शासकीय रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र रुग्णालय प्रशासन चांगलं काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नांदेडमध्ये काँग्रेसच्याकडून शासकीय रुग्णालयात 50 परिचारिकांची मदत करण्यात आली. नवीन परिचारिकांची भरती होईपर्यंत 50 परिचारिका रुग्णालयात सेवा देणार आहेत. धुळ्यातील शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला असून आणीबाणीसाठी ऑक्सिजन साठा सुद्धा सज्ज ठेवण्यात आला आहे. हिरे रुग्णालयाचे अधिष्ठाता अरुण मोरे यांनी ही माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. या पार्श्वभूमीवर 20 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीकडून पारित करण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत 200 पेक्षा अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली.
कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासाठी स्थापना केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती 23 ऑक्टोबरला बीडमध्ये जाणार आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी निजामकालीन दस्तऐवज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे। मनोज जरांगे बीडच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला त्यांनी श्री क्षेत्र नगद नारायण गडावर जाऊन दर्शन घेतलं। दरम्यान सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्या अशी मागणी जरांगे यांनी केली। सिक्कीममध्ये ढगफुटीच्या नंतर प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान सिल्लोडमधील 8 पर्यटक सिक्कीममध्ये अडकलेत। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। कणकवली मतदारसंघातील BSNLच्या तक्रारींसंदर्भात आमदार नितेश राणे यांनी एक बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळेला नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या समोर आपल्या सगळ्या समस्यांचा पाढा वाचला। पुणे ते हरंगुळ रेल्वे सेवा आता दररोज सुरू होणार आहे। मध्य रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पालघरमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली। यानंतर आरोपीनं गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेनंतर राजेंद्र गावित यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। दरम्यान आश्रमशाळांमध्ये समुपदेशन करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। बुलढाण्यातील वाडी खुर्द परिसरात भरधाव ट्रकने एका बाईकला धडक दिली। अपघातात बाईकचा चालक जागीच ठार झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे। पालघरमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। पीडिता 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे। चंद्रपूर महानगरपालिकेकडून शहर सुशोभीकरणासाठी ॲक्शन मोडवर काम सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान विविध ठिकाणी लावलेली भित्तीपत्रकं, पॅम्पलेट, होर्डिंग हे लावणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। नालासोपाऱ्यात झाड तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी एका वृद्धाला बेदम मारहाण केली। यशवंत एम्पायर इथे ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे। अमरावतीमध्ये गांजा तस्कर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईत 1 क्विंटल गांजा हस्तगत करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली। या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे। नांदेड शहरातील इस्लामपुरात एका विवाहितेची हत्या करण्यात आली। हुंड्यासाठी सासरच्यांनी पीडितेला चटके देत मारहाण केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला। या प्रकरणी पोलिसात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर सगळ्यांना अटक करण्यात आली। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात काही गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे। यात बिबट्या एका शेळीची शिकार करतानाचे दृश्य वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले। स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। अकोल्यातल्या कुरणखेडच्या जवळ माजी आमदार विजय शिंदे यांच्या कारला मोठा अपघात झाला। या मार्गावर कार आणि बसची जोरदार धडक झाली। अपघातात कारमधले 4 जण तर बसमधले 4 जण जखमी झाले आहेत। गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती वैलादी हिनं आत्मसमर्पण केलं। तिच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये मिळून 11 लाख रुपयांचं बक्षीस होतं। पोलीस दलाचं हे एक मोठं यश मानलं जातं। नागपूर विमानतळावर सीमाशुल्क विभागानं धडक कारवाई केली। यात तब्बल 72 लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी करताना एका महिलेला अटक करण्यात आली। ही महिला शारजा इथून आली होती। नाशिकच्या मालेगाव इथे शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमात सुतळी बॉम्ब सिनेमागृहातच फोडले। शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा शेवटचा शो सुरू होता। मालेगाव शहरातल्या कमलदीप थिएटरमध्ये हा सगळा प्रकार घडला। अतिउत्साही कार्यकर्त्यांवर आता पोलिसांनी कारवाई केली। सोलापुरात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या हस्ते एका ज्वेलर शॉपचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला सोनाक्षीला पाहण्यासाठी VIP रोडवर तरुणाची प्रचंड गर्दी झाली होती। जळगावमध्ये वंचित अनुसूचित जमाती या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं। अनुसूचित जाती जमातींसाठी मार्गदर्शक ठरेल असं पुस्तक लिहिण्यासाठी गणेश सोनवणे यांनी 3 वर्ष मेहनत घेतल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं।
बीडच्या धामणगावमध्ये निवृत्त लष्करी जवानाची जंगी मिरवणूक काढण्यात आली। संजय चौधरी यांनी 20 वर्ष सैन्य दलात सेवा दिली। यानंतर ते निवृत्त झालेत। त्यांचं गावात जंगी स्वागत करण्यात आलं। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना PMLA कोर्टानं दणका दिलाय आणि यावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। हे नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत पुढच्या थोड्याच वेळात एका स्पेशल रिपोर्टमध्ये।